पण एक मी दुःख या गोष्टीचं आहे, की हे जे काही आपल्या प्रकल्पांची बदनामी करणं, ही का आमची बदनामी नाही, सरकारची बदनामी नाही, मुख्यमंत्र्यांची बदनामी नाहीये. परब साहेब, ही आपल्या राज्याची बदनामी आहे. आज या मिसिंग लिंकला पाहण्यासाठी देशातून नाही, विदेशातून लोक येत आहेत. कसा हा मिसिंग लिंक झाला, कसा वायाडक्ट उभा राहिला. ठीक आहे, त्या पाणी आलं, फ्लो आला आणि त्याची कमान जी आहे ती बाहेर लावलेली आपण ते डेकोरेशन सारखं करतो, फसाड टाईप, ते खाली आले. आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राचे शत्रू ही करत नसतील एवढी बदनामी आज लोकशाहीमध्ये आपले विरोधी पक्षातले सदस्य किंवा सदस्य नसतील, आपले कोणी असतील, नेते असतील, ते करत असतील. पण खऱ्या अर्थाने जे लोक महाराष्ट्राच्या प्रकल्पांची बदनामी करतायत त्यांना आपण काय म्हणणार? काही लोकांनी तर म्हणाले हे देशाचे शत्रू आहेत. मोदीजींच्या बद्दल जाऊन बाहेर प्रदेशामध्ये देशाची बदनामी करतात, आपल्या प्रधानमंत्र्यांची बदनामी करतात. आता इथं महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये राहून महाराष्ट्राची बदनामी करणारे कोण? महाराष्ट्रद्रोही म्हणायचं आम्ही त्यांना? हे महाराष्ट्रद्रोह होऊ शकतो.